गुड मॉर्निंग स्टुडंट. SY BCom 2019 पॅटर्न कंपनीज फायनल अकाउंट ह्या टॉपिक मधील पहिला प्रॉब्लेम आपण सुरू करतोय. कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्ट मधील कंपनीज फायनल अकाउंटचा पहिला प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम आपण कंपनी ऍक्ट 2013 नुसार तर घेतोच आहे, परंतु रिवाइज जो फॉर्मॅट आहे इंडियन अकाउंटिंग स्टँडर्डचा त्या फॉर्मॅट नुसार घेतोय. फर्स्ट प्रॉब्लेम पहा. अस्मिता मॅन्युफॅक्चरिंग कंपनी वॉज रजिस्टर विथ नॉमिनल कॅपिटल 6 लाख इन इक्विटी शेअर ऑफ 10 each. त्यांचं कॅपिटल आहे 6 लाख रुपये. नॉमिनल म्हणजेच ऑथराइज कॅपिटल आणि इक्विटी शेअर 10 रुपयाचे एक ह्याप्रमाणे कॅपिटल आहे. त्यानंतर आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. ट्रायल बॅलन्सचे जे आयटम आहेत त्याचं पोस्टिंग आपण एकदाच करणार, म्हणजे एक इफेक्ट देणार, आणि जे ऍडजस्टमेंट्स आहेत त्याचे डबल इफेक्ट देणार. आता ट्रायल बॅलन्सचं जे पोस्टिंग आहे ते पोस्टिंग कशा पद्धतीने करायचं, तर ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग आपण 12वीला जसं ट्रायल बॅलन्स असेल त्याप्रमाणे करायचो. म्हणजे समजा कॉल सिनेरियस पहिल्यांदा आले तर ते पहिल्यांदा पोस्टिंग करायचो, प्रिमायसेस दुसऱ्यांदा आले तर ते दुसऱ्यांदा पोस्टिंग करायचो. परंतु इथे फॉर्मॅट असल्यामुळे आपण जो फॉर्मॅटचा क्रम आहे त्या क्रमाने जाणार आहोत. मग फॉर्मॅट पहा. फॉर्मॅटमध्ये आपल्याला बॅलन्स शीट अगोदर दिलेलं आहे, म्हणून बॅलन्स शीटचा जो पहिला आयटम आहे त्या पहिल्या आयटम नुसार आपण जाणार आहोत. मग बॅलन्स शीटच्या पहिला आयटम आहे ऍसेट साइडला नॉन करंट ऍसेट. मग नॉन करंट ऍसेट म्हणजे दीर्घ स्वरूपाचे ऍसेट. त्यामध्ये पहिलं हेडिंग आहे प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट. प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट मध्ये आपण सर्व प्रकारच्या फिक्स ऍसेट घेत असतो आणि त्यावर जर डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट असेल तर ती ऍडजस्टमेंट करायची असते. मग बघा, आपल्याला जो प्रॉब्लेम दिलेला आहे त्यामध्ये 2 नंबरला प्रिमायसेस आहे, त्यानंतर प्लांट अँड मशिनरी आहे, त्यानंतर फिक्स्चर्स आहेत. ज्या फिक्स ऍसेट आहेत त्या आपण आधी पाहून घेऊयात. त्यानंतर एवढेच आहेत, 3 ऍसेट आहेत आणि त्यावर डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट आहे. पहिली ऍडजस्टमेंट आहे प्लांट अँड मशिनरीवर 10% डेप्रिसिएशन काढायला सांगितलंय. म्हणजे पहिलं हेडिंग आहे त्याची आपण पहिली वर्किंग नोट घेणार आहोत. मग पहिली वर्किंग नोट घ्या. पहिली वर्किंग नोट प्लांट प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंटची नोट नंबर टाका. जिथे तुमचे स्टेटमेंट कंप्लीट झालेले आहेत त्याच्या पुढे नोट नंबर 1 प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट. तुमच्या वहीवर उजव्या बाजूला डायरेक्ट 2 समास आखले तरी चालतील, फक्त पुढे जिथे तुमची नोट कंप्लीट होईल त्याच्या खाली लगेच दुसरी नोट घ्यायची. सेपरेट सेपरेट नोट्स तयार करण्याची गरज नाही. डायरेक्ट उजव्या बाजूला समास आखा, 2 इनर कॉलम आणि आउटर कॉलमचा एक पर्टिक्युलरचा कॉलम. एक नोट कंप्लीट झाली की त्याच्याच खाली लगेच दुसरी नोट घ्यायची. मग पहिली नोट घ्या. नोटला नाव द्या प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट. त्यामध्ये आपण ट्रायल बॅलन्स मधला प्रिमायसेस घेणार आहोत 3 लाख रुपये. त्यानंतर प्लांट अँड मशिनरीवर ऍडजस्टमेंट आहे म्हणून इनर कॉलमला घेतली 3,30,000. त्यातून डेप्रिसिएशन वजा करा 10% म्हणजे 33,000. आउटरला 2,97,000. त्यानंतर फिक्स्चर 7,200 आणि नोटची लगेच बेरीज करायची. 3 फिक्स ऍसेट ज्या होत्या त्यावर प्लांट अँड मशिनरीवर डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट होती. डेप्रिसिएशन आपण लेस केलं. त्यानंतर फिक्स्चर घेतलं आणि तिन्ही ऍसेटची बेरीज करून नोटची बेरीज आलेली आहे 6,04,200 रुपये. प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंटची टोटल आपल्या स्टेटमेंट मध्ये प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट या हेडिंगच्या समोर घ्या. तिथे टाका नोट नंबर 1 प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट. समोर लिहा नोट नंबर 1 आणि अमाऊंट मध्ये 6,04,200 रुपये. 6,04,200 रुपये. त्यानंतर कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी या नावाचे शब्द जर आपल्या प्रॉब्लेम मध्ये आलेले असतील डेबिट साइडला तर आपण घेणारे. गुडविल
प्रॉब्लेम मध्ये आलेलं आहे, त्यामुळे त्याची रक्कम 25,000 घ्या. डायरेक्ट घ्यायचा. सिंगल आयटम असेल तर नोटची गरज नाही. बघा गुडविल आलेले 25,000 रुपये, ते आपण गुडविल समोर घेतोय 25,000. पहिली आपण नोट तयार केली म्हणून नोट नंबर टाकला. गुडविलची नोट नाहीये, सिंगल आयटम असेल तर डायरेक्ट घ्यायचा म्हणून 25,000 रुपये गुडविल समोर लिहा. त्यानंतर पुढचे जे हेडिंग आहेत त्यात कोणताही आयटम दाखवायचा नाही. डायरेक्ट कुठे यायचं तर अदर नॉन करंट ऍसेट वर यायचं. अदर नॉन करंट ऍसेट मध्ये आपण दाखवतो प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स ह्या नावाचे आयटम असतील तर ते आपण अदर नॉन करंट ऍसेट मध्ये दाखवतो. त्यासाठी प्रॉब्लेम पहा. प्रॉब्लेम मध्ये डेबिट साइडला आधी चेक करतोय आपण. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस नावाचा आयटम आलेला आहे पहा 5,000 रुपये. त्यानंतर डिस्काउंट वगैरे नाही आलेला. ऍडजस्टमेंट मध्ये त्यावर काही ऍडजस्टमेंट आहे का ते पाहायची तर आहे. राईट ऑफ करायला सांगितले प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 500 रुपये म्हणून सेकंड नोट घ्या. नोट नंबर 2 तुमची पहिली नोट जिथे कंप्लीट झालेली आहे त्याच्याच खाली नोट नंबर 2 घ्या. जिथे तुमची पहिली नोट कंप्लीट झालेली आहे त्याच्याच खाली नोट नंबर 2 घ्या. ही पहिली नोट होती, त्याच्याच खाली नोट नंबर 2. हे जोडून आलं तरी चालेल. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस घ्या. नोट नंबरला नाव द्या अदर नॉन करंट ऍसेट. तुम्ही समास आखलेलाच आहे, एक ओळ सोडून द्या पहिल्या नोट नंतर आणि नोट नंबर 2 टाका अदर नॉन करंट ऍसेट. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस इनर कॉलमला घ्या 5,000 रुपये. त्यातून ऍडजस्टमेंट मध्ये सांगितल्याप्रमाणे राईट ऑफ करा 500 रुपये. लेस राईट ऑफ 500 रुपये. लेस करून आउटरला 4,500. नोटची टोटल पण येईल 4,500 रुपये. अदर नॉन करंट ऍसेटची टोटल 4,500 आलेली आहे. ती स्टेटमेंटला घ्या. स्टेटमेंटला अदर नॉन करंट ऍसेट समोर नोट नंबर 2 आणि अमाऊंट मध्ये लिहा 4,500 रुपये. 4,500 रुपये. इथे नॉन करंट ऍसेटचे हेडिंग संपले. पुढचं हेडिंग आहे करंट ऍसेट. करंट ऍसेट मध्ये पहिला आयटम आहे इन्व्हेंटरीज. इन्व्हेंटरीजचा अर्थ होतो स्टॉक. इथे आपण क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट लिहिणार आहोत. क्लोजिंग स्टॉक ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला असतो, त्यामुळे ऍडजस्टमेंट पहा. ऍडजस्टमेंट मध्ये लास्टला स्टॉक दिलेले बघा 95,000 रुपये. ती अमाऊंट आपण इन्व्हेंटरीज समोर लिहिणार आहोत. इन्व्हेंटरी समोर क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट लिहा 95,000.